दीड दमडीची ही पुस्तकं वाचून संभाजी भिडेंचं डोकं बधीर झालंय असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडने केला। वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली होती आणि ही सत्यकथा असल्याचं भिडे गुरुजींनी म्हटलं होतं। त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील, हे अज्ञानातून डोकं बधीर झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करतात। मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील दीड दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली।